समता परिषदेचा सातारा जिल्हाध्यक्ष म्हणून ॲडव्होकेट महेश गोरे। मी आज महाराष्ट्र शासनाला एवढं सांगू इच्छितो की महाराष्ट्र शासनाने हा जो काही जी आर काढलेला आहे, हा जी आर काढताना अखंड महाराष्ट्र आणि अखंड भारतानं पाहिलं की एक उठतो व्यक्ती, मराठा समाजातील एक व्यक्ती उठतो आणि उठून महाराष्ट्र शासनाला दबावाखाली हा जी आर काढायला लावतो आणि गादीवरती बसून अंथरून घेऊन पांघरून घेऊन एक न्यायाधीश आपली यंत्रणा पूर्ण यंत्रणा त्याच्या पायाशी बसून हा जी आर 5 मिनिटांमध्ये 10 मिनिटांमध्ये पुन्हा करेक्शन करायला लावतो। ग्रामसभेचा जी आर म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हा ग्रामसभेचा कुठला ठराव नाहीये। जर महाराष्ट्र शासनाचा आज आम्ही धिक्कार करण्याचा एकमेव उद्दिष्ट एवढंच आहे की जी आर काढत असताना संपूर्ण यंत्रणा जी आहे ती राबवली जाते। महिना 2 महिने 1 वर्ष जी आर काढण्यासाठी लागलं जातं, परंतु जरांगे सारखा व्यक्ती आज उठतो, शासनाला वेठीस धरतो, 10 मिनिटांमध्ये हा जी आर बदलतो। याचा अर्थ ओबीसी समाजानं समजायचा काय? सरकारला वेठीस धरून हा जी आर काढलेला आहे। म्हणून आम्ही सर्व हे जे ओबीसी बांधव आहेत तो ह्या जी आरचा आम्ही जाहीर निषेध करतो। हा जो जी आर आहे हा मूळतः बेकायदेशीर आहे, त्यामुळे तात्काळ महाराष्ट्र शासनाने हा जी आर मागे घ्यावा। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ओबीसी समाजामध्ये ओबीसी समाजामध्ये एकूण 374 जाती आहेत आणि आता आणखीन एखादा प्रवर्ग जर त्याच्यामध्ये समाविष्ट करायचा झाला तर ओबीसी आरक्षणाला हा खूप मोठा धक्का आहे। त्यामुळे आमचं ह्या आंदोलनाच्या माध्यमातून एवढंच म्हणणं आहे की मराठा समाजाला आरक्षण द्या, परंतु ते ओबीसी मधून नको। ओबीसी मधून जर आरक्षण दिलं तर हा महाराष्ट्र पेटून उठू। आजपर्यंत ओबीसी समाज हा शांत होता, क्या शांत याचा अर्थ असा नव्हे की ओबीसी समाज सुद्धा आक्रमक होऊ शकतो। केवळ आणि केवळ महाराष्ट्राची राजधानी मुंबईला वेठीस धरून यांनी हा जी आर काढला, त्याच्यामुळे महाराष्ट्र शासनाने हा तात्काळ जी आर रद्द करावा एवढीच विनंती आहे।